सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि MBA कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा, प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा। हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ऑटोनॉमस NAC A ग्रेड असणारं अंबाबाई तालीम संस्थेचे संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज। इथे MBA, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग मधील 7 ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रँचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या। या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य, इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनीत चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणारं हँड्स ऑन ट्रेनिंग सुद्धा विद्यार्थ्यांना इथे दिलं जातं। स्पोर्ट्स इव्हेंट, कल्चरल इव्हेंट, सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते। विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल, कॉलेज बस या सुविधा आहेत। सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला मिळालाय। अधिक माहितीसाठी डिस्प्लेवर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। महादेवी हत्तीनीला परत आणण्यासाठी नांदणी ते कोल्हापूर निघाली भव्य पदयात्रा। कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी येथील सुप्रसिद्ध मठातील महादेवी हत्तीन गुजरातच्या वनतारा येथे पाठवल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष पाहायला मिळत आहे। आज सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी महादेवी हत्तीन कोल्हापूरला परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहे। त्यातच 1008 भगवान महावीर जयंती उत्सव समिती इचलकरंजी आणि सर्वपक्षीय नागरिकांच्या वतीने जोरदार निषेध व्यक्त करत नांदणीतली कोल्हापूर अशी विशाल पदयात्रा काढण्यात आली। यावेळी नागरिकांनी बायकॉट जिओ या पांढऱ्या रंगाच्या टोप्या परिधान केल्या होत्या। पदयात्रा शांततेच्या मार्गाने काढण्यात आली। पदयात्रेमध्ये लहान मुलांपासून आबाल वृद्धांपर्यंत सर्वांचा समावेश पाहायला मिळाला। पदयात्रेच्या मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। सुरक्षेच्या कारणास्तव रिलायन्स जिओ पेट्रोल पंपावर देखील पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता। माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील रविवारी पहाटे 5 वाजता ही पदयात्रा सुरू झाली आहे। जसजशी पदयात्रा पुढे जाईल तसे प्रत्येक गावातील नागरिक, लोकप्रतिनिधी यात सामील होत गेले। कोल्हापूर शहरातील ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात नागरिक सामील, या कारणास्तव कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। अखेरीस जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे या यात्रेचा समारोप करण्यात आला। माझं नाव वर्धमान हातगिरे, चंद्रून आलोय मी, पण नांदी मठात असतोय कायम। गेले कित्येक वर्ष परंपरा चालल्या, जवळजवळ 40 वर्षाचा हत्ती आहे हा, म्हणजे आपण सांभाळतो आणि 400 वर्षापासून हत्ती सांभाळायची परंपरा आहे त्या मठाला। एवढ्या दिवस झाले सांभाळ लागल्यात। त्या हत्तीसाठी जवळजवळ 25-30 एकर असंच बागायत रान आहे गवतसाठी वगैरे। तिथं कधीच त्याची एवढी काळजी घेतात, लहान मुलांसारखी काळजी घेतात, हत्तीची लहान मुलांसारखी काळजी घेतात। आणि ही पेटा ही संस्था काही मधनच नवीन आल्या, जवळजवळ 20 वर्षातनं पेटा आल्या आणि आमची संस्कृती 1000 वर्षापूर्वी आहे। मग ही पेटा आत्ताच का उठून बसल्या काय माहिती, कुठं त्यांना कशाची अंबानीची टाईप झाल्या काय गव्हर्नमेंटची टाईप झाल्या हे पहिला खुलासा व्हायला पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता एवढी जर जनतेची जनभावना असली तर हत्ती हा शेवटी त्यांना द्यायला लागणार काय पण करून, आणि घेतल्याशिवाय आपण ग बसायचं नाही। जनभावना सगळ्यात महत्त्वाची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण ज्या जन्मभूमीवर जगतोय त्या मातीसंग आपली कधी पण सेवा केल्याच पाहिजे काय, म्हणजे प्राणी कुठला काही असू दे, हत्ती असू दे नाहीतर कुठलं तर मुक जनावर असू दे, हत्ती पण माणसाळा प्राणी। माझे नाव माऊली सुभाष अंकाने, मी सकाळी 7 वाजल्यापासून आमच्या गावाहून साजनीहून निघालो आहे। आता जवळजवळ या रॅलीत 1 लाखाहून अधिक माणसं आहेत आणि आमचा हत्ती आम्हाला परत मिळालाच पाहिजे। पैशासाठी तुम्ही सगळं काही विकत घेऊ शकत नाही, लोकांच्या भावनेशी तुम्ही खेळात हे अंबानीला आता कळायला पाहिजे।